भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्यांचा काय संबंध आहे ते सुद्धा शिकायला भेटणार आहे. ठीक आहे, तर बघा मुद्दे जेवढे इंटरेस्टिंग आहेत तर धडा किती इंटरेस्टिंग असणार, हो की नाही. तर चला मग रेडी आहात का तुम्ही? तर पेन्सिल घेऊन बसले आहात का हातामध्ये, सांगा बघू आधी. पुस्तक घेतलेलं आहे का तुम्ही तुमच्या हातात? धडा उघडून बसलेले आहेत का तुम्ही? नाही ना. तर ज्यांनी नाही घेतलेलं आहे त्यांनी सगळ्यात आधी पुस्तक घ्या आणि एक पेन्सिल घ्या. तर जे काही मी अर्थ सांगणार आहे तुम्हाला, ते जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते तुम्हाला मी अधोरेखित करायला सांगणार, म्हणजे ते 99% परीक्षेमध्ये विचारलेच जातील. लक्षात घ्या, ते जोड्या लावामध्ये विचारले जातील, रिकाम्या जागामध्ये विचारले जातील, एका वाक्यात उत्तरेमध्ये विचारले जातील, कसेही विचारले जातील, पण ते विचारले जातील. ठीक आहे, तर हातामध्ये पेन्सिल घेऊन बसायचं. जे माझे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, जे आता नवीन आलेले आहेत हे त्या लोकांच्यासाठी मी सांगत आहे. ठीक आहे, आणि ह्याच्या पुढे सुद्धा कोणताही अभ्यास आपण